हे नवीन रूम हीटर घेतलं आहे आणि याच्याबद्दल आपण व्लॉगमध्ये नंतर बोलूया. हॅलो फ्रेंड्स, मी आहे चैतन्य दांडगे आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आज लवकर उठलो मी. लवकर नाही म्हणता येणार कारण की 7 वाजलेत, पण थंडीच्या दिवसामध्ये 7ही खूप लवकर झालं. नवीन रूम हीटरबद्दल व्लॉगच्या एंडला बोलू आणि आता चला गरम गरम हवा घेऊ. चला आता फ्रेश व्हायला जाऊया. आणि रस्त्यामध्ये जाता जाता समोसे पण भेटले, ते पण घेऊन घेतले मी. आता पप्पाला आणि मला सोबत चहा ठेवू लागलो. चहा घेतला की मामाकडे जाऊया. आलोय आता मी मामाकडे इकडे. सकाळीच आज तर सकाळीच केली माय आंघोळ. सकाळीच करतो आंघोळ. 11 वाजता सारा आंघोळ करून केस झटकत. केस काही कापत नाही आहे मी आता, पुढच्या वर्षी लोक. मला तर वाटतं ते बाबा नव्हता का तिथं दवाखान्यात, तसंच तो वाढव चांगली चांगले वाढवणार मी आता केस मस्त दिस बोकड्या आणि मित्रांनो. बाहेरून एक चक्कर फिरून आलो मी आणि इकडे परत आईकडे आलो. आईची तब्येत वगैरे आता बरी झाली. आयलो काही नाही, तू आता व्हिडिओ बघतो टीव्हीवर. आयला एक व्हिडिओ दाखवतो माझाच, पाय ना तो व्हिडिओ. आता नाही वाजणार थंडी. मामा येईपर्यंत थोडे गाणे ऐकूया आणि झोपेला घ्याव का येड्या आज आईला सुट्टी होणार आहे म्हणून व्हिडिओ घेऊ लागलो. नाही तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ वाज किती वाजते थंडी. थांबा थांबा, पॉज करा ना. चहा करायचा पण घरात मामीला बी येऊ दे ना. मामी, हा पाणी आलं, या 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 बसा. पाणी नाही, हे पा हे पा. माझ्या बाकी सगळे घासायला होते. चहा वगैरे कारण की खूप तब्येत खराब होती. खूप नाही, थोडी थंडी ताप वाजून आली होती. घरच्यांना माझा ब्लॉग दाखवून थोडं हसवलं आणि मग त्यांनी माझी थोडी मजा घेतली. काल तर काही पाणी आलं नाही मित्रांनो, आज आलंय. पाणी आलं आहे. मामाने मोटर ते लावली आणि आता मी तिकडे चाललो पप्पाकडे, कारण की पाणी भरायचं आहे तिकडे. इकडे येऊन मोटर गिटर लावली पण पाणी चाललं नाही. आता असंच बसावं लागेल थोड्या वेळ, आणखीन टाइमपास करत. पाणी वगैरे आलेलं आहे. आता टाकीत लावली आणि आता थोडं खाऊन घेत आहे, कारण टाकी भरायला खूप टाइम लागतो. मित्रांनो, सगळं पाणी वगैरे भरून घेतलं. आता टाकीत लावलं तेवढ्या वेळेचं. आता हे भरून घेतलं, प्यायचं पाणी पण भरून घेतलं आणि राहिले ते भांडे पण घासून घेतले मी. आता फरशी पुसली. आता चाललो मी आईकडे. मित्रांनो, इकडे पाणी वगैरे चालू आहे. आणखीन तिकडचं झालं होतं भरणं, आणखीन इकडे चालू आहे. मामा ते भरताय पाणी. आणि ही मशीन घेतली होती हीटर, जी घर गरम ठेवते. पिल्या आणि चिंगचॉंग इकडे आले होते भेटायला. थोडे पापड वगैरे खाल्ले आणि आता भूक लागली तर जेवण करूया. वरण भात आणि डांगराची भाजी खाऊया. आणि माझे केस जरा जास्त वाढले म्हणून घरचे काहीतरी करू लागले माझ्या केसांना. आता असं काहीतरी असं तरी कमीत कमी मग ते तरी तेच म्हटलं ना, ती स्टाईल आहे तर मग ते कमी स्टाईल तर सारखं तरी. अरे कुच्ची म्हणते त्याला, कुच्ची. अरे बाप, जमलं 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 जमलं. तेव्हा पंकुडी सारखं केलं. हॅलो बांधली कुच्ची ग. कुच्ची काही दिसणार मग दिसते का ते आता राहिला. आता तो एक आकडा राहिला.
मित्रांनो खूप मजा घेऊ राहिले राव सगळेच मिळून. हा? सगळेच मिळून माझी मजा घेऊ राहिले. मला डोके पण बांधलं होतं आता. हा? पा आई कशी हसू राहिली. आणि हे पा पिल्लू दादा काय बाय? मध्येच काय झालं नाही. काय मग सायलेंट झाला. डिलीट कर हा. कुठे ठेवती माझे फोटो? नाही मला पाठवा मी स्टेटसला ठेवतो. नाही बरं का. मला पाठवा ताई, मला पाठवा. काय याला काय खुशी झाली. मी स्टेटसला ठेवतो, स्टेटसला. काय असू लागली रे तुला? डॉक्टरने एकच गोळी दिली का? मग आम्हाला म्हणा आता ती ड्युटी द्यावा ना सोडून, आता डॉक्टरची धरून घ्यावा ना. मामांजवळ 4 काय माहिती. इंजेक्शन घेतो का इंजेक्शन? मी घेतलं. काय अरे बाबा भैयाच्या बॉम्बमध्ये इंजेक्शन द्या म्हणतो. काय रे पिल्ल्या तू नाही मार खाणार करतो. तू थांब बेटा, थोडं मोठं वय तो गेमच करतो मी. बापरे. तर तू तुला घालायची? अरे ताकद लागती त्याला. बघितलं नाही पप्पाने कसं पकडलं होतं मला. तू पकडू शकतो का? अरे ते अरे तर तेव्हा आता कटिंग करणार आहे उद्या. हा करू राहील मी कटिंग. उद्या चाललो मी गावाकडं. उद्या कटिंग करणार आहे तो भाई. आता बुच्ची घालायचा टाइमच नाही येणार आता. करून घ्या. अजिबात नाही, ती पुढच्या वर्षी करण मी. माझा बिचारे केस तुटले रे. डबल घालू का? नाही काय आणखी नाही घालायचे आता. कमी कमी स्टाईल तर बनव मग तशी. हा मग थोडं द्या ना आणखीन. अरे पप्पा गेले. अरे पप्पा गेले. तिला मी चाललो. बाय. गोळ्या घ्यायच्या तुला. औषध घ्यायचं जा पटकन वर. अरे बाय. गोळ्या घे आणि मग ये परत शटर घालून. अरे ते बाकाचा खोकला आणि मग तो गोळ्या नाही खाता दिसत राहायचो. गोळ्या खाऊन वापिस ये. अरे नव्हता तिला. काढू नको ते. काढू नको. अरे थंडीचं घालून घे. बाय 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 बाय. तू वापिस या रे. वापिस या. पिल्ले गेल्यावर घरच्यांनी माझे ब्लॉग्स टीव्हीवर बघितले आणि मजा घेतली. तर मित्रांनो एवढ्या रात्रीचं बिना स्वेटरचं बसलो आहे. कारण मी बिना स्वेटरचं बसलो आहे, ते पण बिना काही अंगावर घेता. कारण की मामाने घेतलं आहे नवीन काम, त्याला नवीन रूम हीटर. त्याच्यामुळेच मी बिना स्वेटरचं बसलो आहे आता आरामशीर. कारण की आईची तब्येत खराब होती, थंडी वगैरे वाजून आली होती, तर नवीन हीटर घेतलं आहे. नवीन रूम हीटरमुळे आता काही थंडी वगैरे पण वाजत नाही होतो. चला तुम्हाला दाखवतो आता नवीन रूम हीटर. हे बघा, हे आहे नवीन रूम हीटर आणि याने घर गरम राहतं. चला आता चालू करून बघूया कसं आहे कसं नाही हीटर. बटन्स वगैरे आहे, इकडून कमी जास्त स्पीड वगैरे करायची आणि स्विच ऑफ केलं की ऑटोमॅटिक चालू होऊन जातं. ते आपल्याला जसं पाहिजे तसा याने आपण स्पीड कमी जादा करू शकतो. त्याला स्टेबल जागेवर ठेवायचं. मस्त आता हवा वगैरे मारता येते. भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.